स्मार्ट वीज मीटरबाबत वाढत असलेल्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर आमदार संजय केळकर यांच्या पुढाकाराने अधिकारी, ग्राहक आणि लोकप्रतिनिधींची संयुक्त बैठक संपन्न झाली। बैठकीत महावितरणचे अधीक्षक अभियंता श्री काकडे यांनी ग्राहकांशी संवाद साधूनच स्मार्ट मीटर बसवले जातील असं स्पष्ट केलं। नागरिकांचा संभ्रम दूर करण्यासाठी काही भागात 20% जुने मीटर कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, जेणेकरून दोन्ही मीटरमधील फरक समजू शकणार आहे। सकाळी 9 ते सायंकाळी 5 या वेळात वीज वापरणाऱ्या ग्राहकांना प्रति युनिट 85 पैशांची सवलत मिळणार असल्याची माहिती देखील त्यांनी दिली। तक्रारींचं तातडीने निराकरण, त्याचप्रमाणे इंदिरानगरमधील विजेच्या धक्क्याने मृत्यू पावलेल्या मुलाच्या कुटुंबाला नुकसान भरपाई या आणि इतर विषयांवरही चर्चा झाली। प्रत्येक ठिकाणी स्मार्ट मीटर लावण्याच्या आधी त्या ठिकाणच्या ग्राहकांच्या बैठका घेऊन त्यांना त्याच्या संबंधितली माहिती दिली जाईल आणि त्याच्यानंतरच स्मार्ट मीटर लावला जाईल। तिसरं, स्मार्ट मीटर लावला जात असताना जे लोकांमध्ये संभ्रम आहे आणि स्मार्ट मीटरच्या संबंधी संशय आहे, शंका आहे, तर त्यासंबंधी देखील चर्चा झाली आणि त्याच्यामुळे ज्या ठिकाणी स्मार्ट मीटर लावले जातील त्या ठिकाणी आधीचे मीटर देखील 20% त्या ठिकाणी लावलेले ठेवले जातील, जेणेकरून आधीच्या मीटरचं बिलिंग आणि स्मार्ट मीटरचं बिलिंग हे देखील त्यांना लक्षात येईल।